केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली तृप्ती सापलेकर आणि अभय कांतीलाल व्यास यांची विदर्भ अध्यक्षपदावर निवड। केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य यवतमाळ येथील रहिवासी श्रीमान अभय कांतीलाल व्यास आणि तृप्ती रुपेशराव सापलेकर यांची निवड विदर्भ अध्यक्षपदावर करण्यात आली। अभय व्यास हे गेले 4 वर्षांपासून मानवाधिकारमध्ये यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते। जनतेला योग्य पद्धतीने न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी पाहिले। गोरगरीब जनतेचे प्रश्न निकाली काढण्यात त्यांना यश आले। या पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभय कांतीलाल व्यास यांची निवड, विदर्भ प्रदेश अध्यक्ष आणि तृप्ती रुपेशराव सापलेकर यांची निवड विदर्भ महिला अध्यक्ष या पदावर एकमताने करण्यात आली। त्याबद्दल त्यांचे यवतमाळ शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। तसेच अभय व्यास हे शिवसेना पक्षाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात, एकनिष्ठतेने काम करतात, त्यामुळे त्यांना आजचा हा विदर्भ अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे। तृप्ती सापलेकर या पेशाने वकील असून त्यांचे सुद्धा काम साध्या आणि सरळपणाने जनतेला न्याय देण्याचे आहे। सर्वांची बाजू ऐकून घेऊन न्यायप्रविष्ट न्याय देतात। त्या कारणाने आज राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडेकर यांनी त्यांची निवड ही अध्यक्षपदावर केली। त्यांच्या निवडीमुळे आज यवतमाळ शहरात उत्साह संचारला असून ग्रामीण व शहरी भागात सामान्य गोरगरीब जनतेला आता योग्य पद्धतीने न्याय मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। त्यांनी नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्र सचिव श्री रवींद्र खेडेकर व राष्ट्रीय अध्यक्ष श्री तेजकरण चव्हाण यांना दिले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडेकर।